श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जगण्याच्या प्रवासात काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात, तर काही गोष्टी जपाव्या लागत असतात. आपल्याकडे किती साधनं आहेत यापेक्षा आपल्याकडे असलेल्याचा उपयोग आपण किती समजुतीनं आणि किती प्रेमानं करतो हे महत्वाचं ठरत असतं. श्रोते हो, जीवनाची खरी श्रीमंती ही सोन्या चांदीत नसते, तर ती असते माणसांच्या आपुलकीत, परस्परांच्या विश्वासात आणि एकमेकांच्या भावनांचा सन्मान करण्यात. श्रोते हो, आजचं युग झपाट्यानं बदलतंय. बाह्य आकर्षण आणि मोह आपल्या दाराशी सतत येत असतो, पण खरी ताकद ती आहे जी या मोहाला न जुमानता घरातला आनंद, एकमेकांवरील आदर आणि नाती टिकवण्याच्या ध्यासाला प्राधान्य देते. मनाला मोह पडणं सोपं आहे, पण मोह टाळणं आणि धैर्य राखणं हे खरं शौर्य असतं. एकमेकांच्या भावनांची किंमत ओळखणं, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, हृदयातली स्वच्छता जपणं आणि सत्याला मान देणं ही ती तत्व आहेत जी कोणत्याही नात्याला आबाधित ठेवत असतात. श्रोते हो, संसार म्हणजे फक्त छपराखाली राहणं नव्हे, तर दोन आत्म्यांच्या विश्वासाचा आणि एकत्रतेच्या ध्यासाचा प्रवास असतो. जिथं मनाची स्वच्छता, वर्तनातील सौजन्य आणि निर्णयातली समजूत असते, तिथं घर हे कधी तुटत नसतंय. उलट ते मंदिरासारखं पवित्र बनत असतं, जिथं प्रत्येक श्वास समाधान देतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं यशस्वी जीवन तेच आहे ज्यात नाती जपली जातात, मनाचा सन्मान राखला जातो आणि चांगुलपणाचं बीज हे दररोज पेरलं जातं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चांगुलपणाने जग जिंकता येतं, वाईटपणानं फक्त स्वतःचा नाश होतो. शेवटी मनुष्याच्या आठवणीत राहतात ते त्याचे चांगले कर्म. वाईटपणा नेहमी विनाशच करत असतो. प्रेम, विश्वास, त्याग आणि आदर हे चार स्तंभ असतील तर संसार कधीही कोसळत नसतो. या चार गोष्टींचा पाया मजबूत असेल तर संसार आयुष्यभर बहरलेला राहतो. व्यसन काढणं अवघड असलं तरी संसारासाठी ते सोडणं हीच खरी शौर्य गाथा आहे. आपल्या परिवाराच्या आनंदासाठी जो व्यसनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थानं शूरवीर असतो. शांतीचा झरा म्हणजे संवाद. मनातलं दडवू नका. न बोलल्यामुळे गैरसमज वाढत असतात. स्पष्ट संवाद केल्यास शंका आणि संशय हे नाहीसे होत असतात. जो पुरुष आपल्या स्त्रीचा आदर करतो तो खरा समाजाचा आदर्श ठरतो. स्त्रीला मान देणं म्हणजे घरात संस्कार आणि समाजात आदर्श निर्माण करणं. प्रामाणिकपणा म्हणजे कोणत्याही नात्याचा आत्मा असतो. प्रामाणिक नातं हे कधीही तुटत नाही. खोट्या गोष्टींवर उभं केलेलं नातं हे मात्र क्षणात कोसळतं. संसार राखून ठेवणं ही खरी साथ नाही. मंदिरासारखं पवित्र मानलं की घर हे घर राहतं. संसार जपणं हेच खऱ्या अर्थानं धर्म आहे. बाहेर ख्यालीपणा हा तात्पुरता आनंद देतो, पण कायमचा कलंक ठेवत असतो. थोड्या वेळच्या मोहामुळं केलेली चूक हे आयुष्यभर न मिटणारा डाग ठेवते. पतिव्रतेच्या नजरेत पतीचं रूपच देवाचं रूप असतं. अशी दृष्टी ही घराला पवित्र बनवत असते. तिच्या निष्ठेमुळं घरात देवत्व नांदत असतं. सहनशीलता म्हणजे संसारातील सर्वात मोठं शस्त्र आहे. वाद, राग, गैरसमज यांना थांबवण्यासाठी सहनशीलता हाच खरा आधार आहे. संयमी व्यक्तीच घर टिकवू शकते. विवाह बंधन नाही, तो दोन आत्म्यांचा सन्मानाचा करार आहे. विवाह म्हणजे
एकमेकांना जखडून ठेवणं नव्हे, तर आयुष्यभर सन्मानानं साथ देण्याचं वचन असतं. संस्कार शिकवतात की सुख हे वस्तूमध्ये नव्हे तर माणसामध्ये असतं. खरी संपत्ती ही दागदागिन्यात किंवा पैशात नसते, ते म्हणजे नाती, आपुलकी आणि माणुसकीत असते. संसार जपणं ही जबाबदारी दोघांची असते. दोष एकावर टाकायचा नसतो. संसार टिकवण्यासाठी पती पत्नी दोघांचा समान सहभाग आवश्यक असतो. एकाच्यावर सगळा दोष देऊन संसार टिकत नसतो. बायकोची कदर करणारा पुरुष आयुष्यभर सुखी राहतो. जो आपल्या पत्नीला मान देतो, तिच्या भावनांचा विचार करतो, तो पुरुष कधीच दुःखी होत नाही, कारण तिच्या आनंदातच त्याचा खरा आनंद असतो. वासनाने भरलेलं मन हे कधीही समाधान मानत नाही. वासनावर नियंत्रण न ठेवणारा माणूस आयुष्यभर भटकत राहतो. समाधान हे संयमात आणि साधेपणात असतं. प्रेम हे संसाराचं मूळ असतं, पण संयम त्याला फुलवत राहतो. केवळ प्रेम पुरेसं नाही, तर संयम, समजूतदारपणा आणि त्याग यामुळे संसारात खऱ्या अर्थानं आनंद फुलत असतो. संशयानं नातं मारलं जातं आणि विश्वासानं ते पुन्हा जन्म घेतं. संशय आल्यावर नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं, पण जर वेळेवर संवाद साधला तर विश्वासानं ते पुन्हा जिवंत करता येतं. चांगुलपणा हा खरा पुरुषार्थ आहे. ताकद केवळ स्नायूत नाही, तर स्वभावात असते. जो नम्रतेनं आणि प्रामाणिकपणे जगतो, तोच खऱ्या अर्थानं महान असतो. खरी ताकद म्हणजे दुसऱ्याला दिलासा देणं. शंका मनाला कुरतडते, जशी गंज लोखंडाला. शंका म्हणजे नात्यातली सर्वात धोकादायक गोष्ट. जशी गंज लोखंडाला खाऊन टाकते, तशी शंका नात्याचं सौंदर्य हरवून टाकते. संस्कार नसलेला संसार म्हणजे रंगाशिवायचं चित्र. घरात किती सुख सोयी असल्या तरी संस्कार नसेल तर ते घर फक्त वास्तू राहते. संस्कारच घराला मोलाचं घरपण देतात. एक पत्नीव्रत हे पुरुषार्थाचं सर्वोत्तम लक्षण असतं. पुरुषार्थ म्हणजे केवळ ताकद नाही, तर नात्याप्रती निष्ठा आणि जबाबदारी असते. एक पत्नीव्रत पाळणारा पुरुषच खऱ्या अर्थानं आदर्श ठरत असतो. पतिव्रतेचं बळ म्हणजे संपूर्ण घराचा आधारस्तंभ असतो. पतीच्या सुखदुःखात साथ देणारी, त्याच्यासाठी निष्ठावान राहणारी पत्नी म्हणजे संसाराचा कणा असतो. तिचं बळ म्हणजे घराची खरी संपत्ती असते. बाहेर खाली मन म्हणजे पाण्यानं भरलेल्या भांड्यातलं भोग. किती भरलं तरी ते रिकामं असतं. ज्या व्यक्तीचं मन बाहेर खाली असतं, तिला कधी समाधान मिळत नाही. संसाराकडे लक्ष न देता भटकणं म्हणजे सुखाची वाट हरवणं. विश्वास हरवला की घराचा पाया कोसळतो. संसार किती मोठा, श्रीमंत किंवा भव्य असला तरी विश्वास नसेल तर तो क्षणात उद्ध्वस्त होतो. प्रेमाला बळ मिळतं ते फक्त विश्वासामुळं. व्यसनानं शरीर नव्हे तर घर उद्ध्वस्त होतं. व्यसन केवळ आरोग्य बिघडवत नाही, ते घरातील शांतता, प्रेम आणि विश्वास या सगळ्याला हळूहळू नष्ट करतं. एकाच्या व्यसनामुळं संपूर्ण परिवाराला यातना सहन कराव्या लागतात.